गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड. हाय हॅलो, कसे आहात? माझ्या मंगलसागरगिरी आय डीमध्ये तुमचं स्वागत आहे. वेळामुशानिमित्त माझ्या ऑल फ्रेंड्सला वेळामुशाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकतात आमच्याकडे वेळामुशा कशी साजरी केली जाते. हळदी कुंकाने 5 पांडवाची आणि लक्ष्मीची हळदी कुंकू लावून पूजा करतात आणि सवासीन म्हणून सवासणीचे चुडे पण ठेवले जातात आणि ब्लाऊज पिसावर थोडेसे तांदूळ आणि 5 फळं, नारळ, बदाम, खारीक आणि सुपारी ठेवून कलश स्थापना केली जाते. त्या कलशामध्ये थोडंसं पाणी वगैरे आणि हळदी कुंकू 1 रुपयाचं नाणं टाकून 5 पाने लावून नारळाची स्थापना केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो. अशा पद्धतीने आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये वेळामुशा साजरी केली जाते. आमच्याकडे अशा पद्धतीने वेळामुशाची पूजा करतात. तर तुमच्या जिल्ह्यात कशा पद्धतीने वेळामुशा साजरी करतात कॉमेंट करून सांगा. तर बघू शकतात भजी म्हणजेच 12 प्रकारच्या भाजीची भाजी तयार केलेली असते, याला भजी म्हणतात. बघू शकतात कशी आहे काळ्या मसाल्याची भजी, कुंदीच्या चपात्या, बाजरीच्या भाकरी हे पण आज आमच्यात बनवतात. बाजरीच्या भाकरी, कुंदीच्या चपात्या, नंतर आम्ही आंबील बनवतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. हे फळं, हे वरण आणि हे गव्हाची खीर, खिचडा आणि बाजरीचे उंडे किंवा ज्वारीचे उंडे जसं आपल्याला आवडतं त्या पद्धतीने बनवतो. हे आंबील तर प्रत्येक जिल्ह्यात फेमसच आहे आणि आंबील सर्वांनाच आवडते. तर अशा पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये आजचा स्वयंपाक बनवला जातो. तर बघू शकतात आमच्या सासरी, आमच्या शेतामध्ये ह्या माझ्या जाऊबाई आहेत, माझी मावस बहीण, आम्ही सख्या मावस बहिणी, सख्या जाव आहेत. हे माझे दीर आहेत. माझे दीर खूप काळजी घेतात, स्वभावाने पण खूप चांगले आहेत. आज शेतात खूपच आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. ह्या माझ्या सासूबाई आहेत. 5च्या सुमारास थोडीशी आग बनवून त्याच्यामध्ये फुलपात्रामध्ये दूध आणि शेवया टाकून नैवेद्य बनवला जातो आणि हाच नैवेद्य वेळामुशाला दाखवला जातो. हा माझ्या सासूबाई आहेत. मामीच आहेत, मामीच्याच मुलाला मला दिलेला आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने वेळामुशा केली जाते. माझे दीर आणि मोठ्या मावशीचा मुलगा गप्पा मारत बसलेले आहेत. दोघं पण गप्पा मारतात. हे आंब्याचे झाडं, एकाल्या साईडला पूर्ण हरभरा पेरलेला आहे आणि पलीकड पण आंब्याचे झाडे दिसत आहेत. माझ्या सासऱ्यांना शेतातले कामं करायला पण खूप आवडतात. शेतातली खूप आवड आहे सासऱ्यांना. हे आंबे वगैरे सासऱ्यांनीच लावले आहेत. प्रत्येक वर्षी मी माहेरी जाते, पण ह्या वर्षी का गेले नाही. हे पाहू शकतात तूर आहे आणि सोयाबीनचे गंज रचलेले आहे. सोयाबीन आम्ही भरलेले नाही. तुरीचे आणि सोयाबीनचे सोबतच खळं करणार आहेत. तर मी माहेरी का गेले नाही, कारण माहेरच्या शेतामध्ये आमच्या शेतात 20 वर्षाची सालगडी होते, ते वारले आहेत. आणि तिकडं हे बघू शकतात हायवे रोड आहे, कळंब लातूरला जाणारा रोड टचच जमीन आहे. तर माहेरी ती सालगडी जी वर्षाला ठेवत होतो ते वारले असल्यामुळे तिकडं नैवेद्य वगैरे दाखवायला ते चांगलं वाटलं नसतं. कारण 20 वर्षे ते आमच्या शेतात सालगडी होते, पण ते आम्हाला खूप जवळचं नातं वाटत होतं. तर माझ्या माहेरी बी शेती आहे आणि सासरी बी शेती आहे, त्यामुळे मग सासरचे प्रत्येक वर्षी तू इकडे येत नाही असं म्हणतात. मला माहेरी तिकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे प्रत्येक वर्षी माहेरी जावं लागतं. तर सासू सासरे जाऊबाई दीर म्हणले इकडं ह्या वर्षी ये, आपण सगळे मिळून वेळामुशा साजरी करू. फौजी साहेब पण कालच 2 दिवसाची सुट्टी घेऊन वेळामुशा साजरी करायला आलेले आहेत. तर हे आमची शेती सासरची कशी वाटली. माहेरी पण शेती आहे आम्हाला आणि सासरी पण आहे. ही माझी सासरचे लोक खूप चांगले आहेत. तर कसं वाटलं माझा मिनी ब्लॉग. तर बाय बाय आणि कॉमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आम्ही वेळामुशा साजरी केली. तर बाय बाय. आज खूप शेतात मज्जा आली. नंतर आम्ही सगळं सामान टोपल्यात पॅक केलं आणि गावी निघालो.
घरी आल्यानंतर माझ्या मोठ्या जाऊबाईंनी चहा बनवला आणि माझ्या मुलांसाठी टिफिन पॅक केलं. माझ्या मुलांना आज जे काही बनवलं होतं ते डब्यामध्ये दिले. माझे मुलं शेतात आले नव्हते. माझ्या मुलांना आज अभ्यासामुळे यायला वेळ भेटला नाही. पण माझी जाऊबाई प्रत्येक वर्षी माझ्या मुलांसाठी टिफिनमध्ये काही ना काही देतेच.